नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अवंतिका सौमित्र बोलते. आता आपल्या सर्वात महत्त्वाचा पुरावा आपल्या कोर्टमध्ये सादर करावा लागेल आणि त्या ऐश्वर्याला कठोरातील कठोर शिक्षा करायची आहे. एकदा का जानकीच्या आईला आपण कोर्टमध्ये हजर केले ना, म्हणजे जानकीताईवरचे सर्व आरोप पुसले जातील. आणि तेव्हा सौमित्र देखील बोलतो, तू जशी म्हणतेस तसेच होणार आहे. त्यानंतर आपण पाहतो जानकीला सांगण्यात येते की मार्क्समॅन हा जिवंत आहे. आपण ज्या मार्क्समॅनला समजतो तो मार्क्समॅन नाही आणि मुळामध्ये मार्क्समॅनचा उद्देश हा तुमच्या आईला त्रास देणे हा नाही. त्या मार्क्समॅनला फक्त तुम्हाला त्रास द्यायचा आहे. आणि आपण पाहतो त्या दोघी बोलणे खिडकीमधून मार्क्समॅन देखील टोकावून ऐकत असतो. तर इकडे आपण पाहतो ऐश्वर्या ही कारमधून जात असताना एक कार ही भरधाव वेगाने ऐश्वर्याच्या समोर येऊन उभा राहते आणि ऐश्वर्या ही रागाने कारच्या बाहेर येते आणि विचारते, कोण आहे रे? आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या कारमधून मार्क्समॅन हा बाहेर येतो आणि मार्क्समॅनला पाहिल्यानंतर ऐश्वर्या देखील आश्चर्यचकित होते. त्यानंतर आपण पाहतो घरी हा ऐश्वर्याला बोलतो, तुम्ही जसे म्हणत आहेत होणार आहे. रणदिवे आणि त्या जानकीला आपण कठोरातील कठोर शिक्षा करायची आहे, त्यानंतर सोडायचं नाही. आता बघा मी काय करतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मार्क्समॅन हा नक्की कोण आहे व त्याचा काय उद्देश आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.